नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। या अपडेटमध्ये राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे हा शासन निर्णय केवळ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांपुरता मर्यादित नसून दिव्यांग लाभार्थ्यांनाही लागू असणार आहे। त्याचबरोबर विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर संबंधित लाभार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। यासोबतच जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबतही लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून या निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे आणि जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे हे तुम्हाला सविस्तर समजेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण या योजनेशी संबंधित नवीन अपडेट आणि महत्त्वाचे निर्णय तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी याचा फायदा होईल। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता हा निर्णय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने 19 जुलै रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे। या परिपत्रकामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाबाबत जबाबदार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि नियमितपणे पार पाडणे आवश्यक आहे। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाला किंवा सरकारी सेवेला शोभणार नाही असे कोणतेही वर्तन करू नये, असे या नियमामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। आता यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सरकारी कर्मचाऱ्याचा कामाचा वेळ हा शासनाच्या सेवेसाठी असतो। त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला कार्यालयातून किंवा मुख्यालयातून अनुपस्थित राहायचे असेल तर त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। म्हणजे कोणताही अधिकारी आपल्या मनाने परवानगी न घेता कार्यालयात गैरहजर राहू शकत नाही। आणि जर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी आवश्यक परवानगी न घेता कार्यालयात अनुपस्थित राहिला तर त्याच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर लाभार्थ्यांचे काम वेळेत व्हावे आणि त्यांना सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा महिला योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आपल्या कामासाठी अनेक वेळा तहसील कार्यालयात जावे लागते। पण समजा एखादा लाभार्थी आपले काम घेऊन तहसील कार्यालयात गेला आणि ज्या अधिकाऱ्याकडे त्याचे काम आहे तो अधिकारी त्या दिवशी कार्यालयात उपस्थित नाही, तर त्या लाभार्थ्याचे काम होत नाही। मग त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयात जावे लागते। याचा अर्थ एकाच कामासाठी 2-2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात। यामध्ये लाभार्थ्यांचा वेळ जातो, येण्या जाण्याचा खर्च होतो आणि विशेष म्हणजे वृद्ध किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना शारीरिक त्रासही सहन करावा लागतो। आता शासनाच्या या निर्णयामुळे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे। जर एखादा अधिकारी अनावश्यक परवानगी न घेता कार्यालयात गैरहजर राहत असेल तर त्याच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होऊ शकते। त्यामुळे संबंधित अधिकारी आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांची कामे वेळेत करण्याची जबाबदारी अधिक स्पष्ट होते। थोडक्यात सांगायचं झालं तर लाभार्थी कार्यालयात कामासाठी गेल्यानंतर संबंधित अधिकारी उपलब्ध असावा आणि शक्यतो त्याचे काम एकाच फेरीत पूर्ण व्हावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो। कारण लाभार्थ्यांना छोट्या छोट्या कामासाठी वारंवार तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागू नयेत, हीच या निर्णयामागची महत्त्वाची बाब आहे। आता जाणून घेऊया जुलै ऑगस्ट हप्त्याबाबतची महत्त्वाची माहिती। मंडळी, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार। सध्या अनेक लाभार्थ्यांना हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि हप्ता कधी खात्यात जमा होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर उपलब्ध माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय जारी झालेला आहे आणि त्यांच्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत शासन निर्णय आणि निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता फक्त पुढची महत्त्वाची प्रक्रिया बाकी आहे, ती म्हणजे डीबीटी प्रक्रिया। डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाईल। मात्र संजय गांधी निराधार योजना आणि इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत अद्याप शासन निर्णय जारी झालेला नाही। तसेच संबंधित पोर्टलवरही हप्ता वितरणाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे इतर लाभार्थ्यांना हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार याबाबत सध्या निश्चित तारीख सांगता येत नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी GR आणि निधी मंजूर आहे, आता डीबीटी प्रक्रिया बाकी आहे। तर इतर लाभार्थ्यांसाठी GR आणि वितरणाची तारीख अद्याप आलेली नाही। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष आता पुढील अधिकृत अपडेटकडे लागलेले आहे।
मंडळी, आता हप्ता खात्यात कसा जमा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मागील वेळेस ज्याप्रमाणे कोणतीही मोठी पूर्वसूचना न देता अचानक लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, त्याच पद्धतीने यावेळी हप्ता अचानक जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या मागचे कारण म्हणजे संबंधित पोर्टलवर अपडेट करण्याचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती आहे. म्हणून सध्या पोर्टलवर हप्त्याची तारीख दिसत नसली तरी पोर्टल अचानक सुरू होऊ शकते आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजेच पोर्टल सुरू होण्याची वाट पाहावी लागेल आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर हप्ता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यामुळे सध्या तारीख जाहीर झालेली नसली तरीही अचानकपणे वितरण सुरू होण्याची शक्यता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता साधारण कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार साधारण 5 तारखेच्या आसपास हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंडळी, आज किंवा उद्या वितरण सुरू होण्याची शक्यता नाही असे वरून सांगण्यात आले आहे. त्यामुळे परवापासून या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 5 तारखेच्या आसपास किंवा 5 तारखेनंतर किंवा 5 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ही सध्या शक्यता आहे, निश्चित तारीख नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आणि जर 5 तारखेच्या आधीच हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली, लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज आले किंवा याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट मिळाली तर त्याची माहिती तात्काळ दिली जाईल. त्यामुळे हप्त्याच्या अधिकृत अपडेटसाठी लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने 19 जुलै रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक परवानगी न घेता एखादा अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात गैरहजर राहत असेल तर त्याच्यावर शासकीय नियमानुसार कार्यवाही होऊ शकते. याचा फायदा संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा महिला योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आपल्या कार्यालयीन कामासाठी होऊ शकतो. कारण लाभार्थी एखाद्या कामासाठी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, ही या निर्णयामागची महत्त्वाची बाब आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलै ऑगस्ट हप्त्याबाबतची अपडेट. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय आलेला आहे आणि निधीही मंजूर झालेला आहे. आता फक्त डीबीटीची प्रक्रिया बाकी आहे. तर इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत अद्याप शासन निर्णय नाही आणि पोर्टलवर वितरणाची तारीख जारी झालेली नसल्याची माहिती आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळीही पोर्टल अचानक सुरू होऊन हप्ता वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार साधारण 5 तारखेच्या आसपास, मात्र ही सध्या व्यक्त करण्यात आलेली शक्यता आहे. अधिकृत अपडेट किंवा प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर याबाबत स्पष्ट माहिती मिळेल. आणि मंडळी, तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा आणि लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. यामुळे शेती आणि सरकारी योजना, हप्ते आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या गरजू लाभार्थी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.